नमस्कार. आज आपण पाहणार आहोत ते म्हणजे उपवासाचे शाबूचे थालीपीठ. तर पहा, मी इथे कढई गरम करत ठेवली होती आणि त्यामध्ये मी आता इथे साबू तांदूळ भाजायला घेतले आहेत. हे छान असे आपल्याला भाजून घ्यायचे आहेत. पहा, छान आपल्याला हे साबू तांदूळ भाजून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर आपण हे भाजल्यानंतर त्याच्यामध्ये आता आपण शेंगदाणे टाकायचे आहेत. जास्त शेंगदाणे नाही टाकायचे आहेत, तर अगदी थोडेसेच शेंगदाणे टाकायचे आहेत. पहा, ह्या साबू तांदूळासोबतच आपण हे शेंगदाणे याच्यामध्ये चांगले भाजून घ्यायचे आहेत. साबू तांदूळ थोडेसे गोल्डनसे झाले की मग हे काढायचे आहेत. आणि पहा, आता हे आपले साबू तांदूळ ऑलमोस्ट भाजून होत आलेले आहेत, तर भाजले आहेत आणि हे आपण आता थंड करून मिक्सरला ग्राइंड करून घ्यायचे आहेत. पहा, मिक्सरला ग्राइंड केल्यानंतर मी हे चाळून घेतलेत, म्हणजे इथे साबू तांदळाचं पीठ तयार झालेलं आहे, ते तुम्ही बघू शकता. त्यामध्ये मी आता मीठ टाकते. त्यानंतर मीठ टाकल्यानंतर मी यामध्ये आलं, मिरची, कोथिंबीर याची बारीक पेस्ट केली आहे, ती जवळजवळ 2 ते 3 चमचे टाकणार आहे. मी यामध्ये 7-8 मिरच्या घेतल्या होत्या. कोणाला तिखट आवडतात थालीपीठं किंवा कोणाला जास्त तिखट नाही आवडत, तर तुम्ही तुमच्या अंदाजाने मिरची त्यामध्ये वापरू शकता. आता मिरची पेस्ट टाकून घेतल्यानंतर इथे मी 4 बटाटे उकडलेले होते, ते मी बटाटे किसून स्मॅश करून घेतलेले आहेत त्या पिठामध्ये. पहा, छान असं हे एकत्र करायचे आहेत. त्या पिठामध्ये आपण ते बटाटे मिक्स करायचे आहेत. आता मी इथे 1 वाटी भिजवलेले साबू तांदूळ घातलेले आहेत. हे मी सकाळी भिजत घातलेले होते, जवळजवळ 1-1.5 तासभर भिजवलेले होते. आता ते त्यामध्ये मी टाकलेले आहेत. त्यानंतर अर्धा चमचा लाल मिरची पावडर टाकलेली आहे. नुसती मिरची पावडर आहे, त्याच्यामध्ये बाकी काहीच नाही आहे. आणि हे छान असं पीठ मळून घेतलेलं आहे. पहा तुम्ही कसं दिसतं, हे पीठ अगदी व्यवस्थित झालेलं आहे. आता एक प्लास्टिकचा पेपर घ्यायचा किंवा कागद पिशवी घ्यायची आणि त्याच्यावरती आपण हे थालीपीठं हाताने व्यवस्थित असे थापून घ्यायचे आहेत. तुम्ही पाहू शकता, हे साबू तांदळाचं पीठ असतं किंवा थोडंसं आपण अख्खे साबू पण घातल्यामुळे थोडेसे ते साईडनी कट होतात, पण आपण ते व्यवस्थित थापल्यानंतर छान होतात. तोपर्यंत इथे बघा, आता मी पॅन गरम करत ठेवला आहे. पॅन गरम झाला, आता मी त्याच्यावरती तेल टाकून घेणार आहे. पहा, तेल टाकून झाल्यावरती आपण जे थालीपीठ थापलेलं आहे ते त्याच्यावरती टाकून घ्यायचं आहे. मी हाय फ्लेमच ठेवला आहे. गॅसची फ्लेम कमी किंवा अगदीच कमी केलेली नाही आहे, तर ह्या हाय फ्लेमवरतीच आपण हे जे थालीपीठ आहे ते शेकवून घेणार आहोत. पहा, आपलं थालीपीठ आता एक साईडने झालं आहे. आता मी याची दुसरी साईड पलटून घेत आहे. पहा, आता हे दुसऱ्या बाजूने पण छान असं खरपूस भाजून घ्यायचं आहे. मस्त असं कुरकुरीत आणि खरपूस भाजलं की छान लागतं हे खायला. पहा, आपलं थालीपीठ आता छान असं भाजून झालेलं आहे. तर उपवासाला खिचडी किंवा शाबूचे वडे तेलकट करण्यापेक्षा हे थालीपीठ खूप छान होतं आणि खायलाही खूप छान लागतं. बघा, आपलं थालीपीठ असं मस्त खरपूस भाजलेलं आहे. तर आता इथे मी दही बनवणार आहे. दह्याची फोडणी देते थालीपीठासोबत खाण्यासाठी. पहा, मी तडका पॅनमध्ये 1 पळी तेल टाकलं आहे. तेल छान गरम झाल्यानंतर त्यामध्ये मी जिरं टाकलं आहे. लगेचच मी कढीपत्ता टाकला आहे आणि अर्धा चमचा आपल्याला आता यामध्ये लाल मिरची पावडर जी आपण थालीपीठांमध्ये वापरली ती यामध्ये टाकायची. आपण हे छान मिक्स करायचं आणि हा तडका आपण दह्यावरती टाकायचा आहे लगेचच. पहा, मी आता या दह्यावरती तडका टाकलेला आहे. त्यानंतर त्यावरती कोथिंबीर टाकायची. अर्धा चमचा साखर टाकायची आहे आणि त्यानंतर आपण त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेणार आहोत.
मीठ टाकल्यानंतर आपण हे दही छान मिक्स करून घ्यायचं आहे. ह्याला तुम्ही तडका दही पण बोलू शकता. हे थालीपीठांसोबत खाण्यासाठी खूप छान लागतं. तर पहा, आपले थालीपीठ आणि दही तयार आहे. तर कशी वाटली रेसिपी नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू अशाच रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.